लाचार आणि मिंधे झालेत। त्यांनी त्यांची मन आणि स्वाभिमान गहाण टाकलाय। राज्याच्या राजकीय परिस्थितीवरून राज ठाकरेंचा नेत्यांवर हल्ला। सध्याचं राजकारण पाहता उद्या मुंबईलाही हात लावायला हे मागे पुढे बघणार नाहीत। विदर्भ आणि महाराष्ट्राचाही तुकडा पाडतील। रायगड जिल्हाही तुमचा राहणार नाही। राज ठाकरेंचा राजकीय नेत्यांवर निशाणा। मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू। सतर्क राहा, जमिनी विकू नका, राज ठाकरेंचं आवाहन। कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर। शरद मोहोळवर काल पुण्यामध्ये गोळीबारात 2 नामांकित वकील सहभागी असल्याची माहिती। गुन्हे शाखेने दोन्ही वकिलांना ताब्यात घेतल्याची माहिती। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही समोर। आरोपी खेड शिवापूर टोलनाक्यावरून जातानाचा हा सीसीटीव्ही समोर। पुण्यामध्ये दिवसाढवळ्या खून होतो, कायदा सुव्यवस्थेचं काय? रोहित पवारांचा सवाल। तर फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, रोहित पवारांची मागणी। ईडी कारवाईला मी घाबरलो नाही। मी काही चुकीचं केलं असतं तर अजित पवार गटात गेलो असतो। शरद पवारांची ईडीच्या कारवाईवर मिश्किल प्रतिक्रिया। तर रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा अजित पवार मित्रमंडळ असाही उल्लेख। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवरील ईडीच्या कारवाई विरोधात शरद पवार गट आक्रमक। मंत्रालय परिसरातील शरद पवार गटाच्या मूक आंदोलनाला पोलिसांचा विरोध। तर विरोधानंतरही मूक आंदोलनाचा इशारा। नवनीत राणा 6 महिन्यात जेलमध्ये दिसतील। सध्या मुलुंड कोर्टात ते घिरट्या घालतायत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। भाजपनं घटक पक्षांचा मामा करू नये। आगामी निवडणुकीत कुणाला किती जागा देणार, भाजपनं स्पष्ट करावं। सगळेच आपल्यासोबत असं गृहीत धरून भाजप काम करते। आमदार बच्चू कडूंची भाजपवर टीका।